की ज्या कालखंडामध्ये माणूस जन्माला यायचा, जन्माला आल्यानंतर कोणता तरी विशिष्ट जात, धर्म, पंथ आणि लिंगामध्ये जन्माला आल्यानंतर त्याला विशिष्ट त्या जातीनुसार त्याला व्यवसाय देखील करावा लागत होता. मग व्यवसाय केल्यानंतर त्याला अन्याय देखील सहन करायचा लागत होता. पण तिथला जनतेचा राजा असेल, तो जनतेचं हित आणि प्रजेचं हित चिंतणारा असेल, तो त्या प्रजेचं संरक्षण देखील करायचा आणि जनतेचं आणि काळजी देखील घ्यायचा. पण वंशाप्रमाणे त्या गाडीचा वारस त्याचा मुलगा बनतो आणि मुलगा त्या वाडीचा वारसदार म्हटल्यानंतर तिथल्या जनतेवर अन्याय अत्याचार क्रूरपणे करू लागतो आणि क्रूरपणे केल्यानंतर तिथपासून तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही लोकशाही स्वीकारली. लोकशाही स्वीकारल्यानंतर इथल्या लोकांनी ज्या वेळेस पहिले भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीमध्ये उभे राहून निवडून आले, त्यावेळेस तिथल्या लोकांनी एका महिला तिथे येते आणि महिला त्यांच्या कॉलरला हात करते आणि म्हणते, ह्या लोकशाहीने मला दिले काय? त्यावेळेस ती महिला म्हणते, ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू शांतपणे म्हणतात की ह्या लोकशाहीने जे मला तू माझी कॉलर धरते, कॉलर धरून विचारण्याचा अधिकार दिलाय ना, तो अधिकार या लोकशाहीने दिलाय. नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 18 माझा विषय म्हणतोय, लोकशाही चालते मतावर टिकते प्रश्नावर. अगदीच सर, इथपासून तर आमच्या पीएम केअर ह्या हेल्पलाईनपर्यंत ज्यावेळेस इथले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयातून आम्हाला एक मेसेज येतो, तिथे असं म्हटलं जातं की पीएम केअर विषयी कोणतेही वक्तव्य इथल्या लोकांनी करायचे नाही. मग इथले वक्तव्य ज्यावेळेस इथल्या पीएम केअरच्या माध्यमातून इथल्या लोकशाहीच्या लोकांचे प्रश्न, इथले पैसे असो या संसदेमध्ये, याच पैशाच्या लोकांचे पैसे, लोकांचा विकास केलाय की नाही याच विषयी कोणी विचारायचं नाही. मग ह्या लोकशाहीमध्ये ज्यावेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते का, हे आम्ही तुम्ही जाणून घेणं महत्वाचं आहे. एकीकडे ह्या गोष्टी ज्यावेळेस आमच्यापर्यंत येतात, मग ब्राझील सारखा देश ज्यावेळेस इथल्या द एज ऑफ डेमोक्रेसी नावाचा एक माहितीपट आला होता, त्या माहितीपटानुसार इथल्या लोकशाहीच्या नुसार प्रत्येक तिथल्या जनता ज्यावेळेस सरकाराविषयी आवाज करण्यासाठी जर रस्त्यावर होऊन त्याच नागरिकांना शिव्या म्हणजे इथल्या सामान्य जनता इथल्या सरकारला शिव्या देताना दिसून येते ना, तिथपर्यंत आम्हाला ही लोकशाही टिकवताना दिसून येते. एकीकडे ही लोकशाही ज्यावेळेस आमच्या महाराष्ट्रासारख्या नाही तर संपूर्ण देशामध्ये पाहावा लागतो. एकीकडे सर, हीच लोकशाही ज्यावेळेस आम्हाला आमच्या देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत देश, आणि ह्या देशामध्ये ज्यावेळेस आमचे प्रश्न इथल्या नागरिकांना मांडण्यास अधिकार दिला जातो ना, त्यावेळेस इथल्या आम्हाला नेरळ मुंबई सारखा नेरळ ठिकाण असेल किंवा ठाण्यासारखा इथे ज्यावेळेस इथल्या मतासाठी ज्यावेळेस इथे नागरिकांना फक्त खोटी माहिती देऊन इथे म्हणजे आमच्या देशामध्ये खोटी माहिती देऊन इथे मतदान करण्याचा अधिकार इथे मिळतो, तेव्हा आमच्या देशातल्या ज्यावेळेस कलम 19 नुसार सर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. कलम ब नुसार प्रत्येक नागरिकाला आमच्या भारतीय नागरिकत्व आहे. ज्यावेळेस आम्ही विदेशी नागरिकत्व स्वीकारतो ना, ते विदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर आमचे भारतीय नागरिकत्व अनेकदा आपाप ऱ्हास होतो म्हणजे नष्ट होतं. पण नंतर आम्हाला विदेशी नागरिकत्व स्वीकारून आमच्या भारतामध्ये ज्यावेळेस हे व्होटर आयडी करून आम्ही मतदान देतो, त्यावेळेस मला वाटतं की आम्हाला विदेशी नागरिकत्व स्वीकारून इथे भारतीय नागरिक मतदान देताना दिसून येतोय, ही आम्हाला ह्या लोकशाहीमध्ये दिसून येते. एकीकडे हीच लोकशाही ज्यावेळेस आम्हाला इथल्या लोकांना ज्यावेळेस 4000 हेक्टर ज्यावेळेस इथल्या पिकाचं नुकसान होताना आम्हाला शेतकऱ्यांचं दिसून येतं, ही मराठवाड्याचे आम्ही बाब मांडताना दिसून येतो. पण ज्यावेळेस पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील ज्यावेळेस इथले शेतकरी ज्यावेळेस अवकाळी पाऊस पडल्यामुळे तिथे त्याचं नुकसान शेतीचं होतं, त्यावेळेस त्या शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे मांडताना इथलं सरकार दिसून येत नाही. ज्यावेळेस मत मागण्यात येतात त्यावेळेस म्हणतात आम्हाला मत द्या, मी तुमचे सामाजिक सार्वजनिक सर्वच प्रश्न सोडू, त्यावेळेस पुढे ते प्रश्न सोडवताना दिसून येत नाही. इथपर्यंतचा आमचा प्रवास दिसून येतो. कलम मला वाटतं 144 नुसार ज्यावेळेस नेहा दाबी ज्यावेळेस असतात, अभिनव पांडे असतात, ज्यावेळेस इथल्या सामान्य नागरिकांनी इथल्याच अर्थव्यवस्थेला प्रश्न विचारतात ना, त्यावेळेस त्याच अर्थव्यवस्थेचा प्रश्न विचारल्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागतं. ज्यावेळेस 12 वर्षाचा मुलगा ज्यावेळेस आमची जिल्हा न्यायालय टीना डाबी हे फक्त रिअल मॉडेल नाही तर रिअल स्टार आहे असं म्हणताना म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं जातं. म्हणजे ही अवस्था आमच्या लोकशाहीमध्ये होताना दिसून येते. कलम 144 नुसार डॉक्टर सहा साळुंखे ज्यावेळेस सिक्कीमचे प्रश्न इथल्या ज्यावेळेस पद्मभूषण पुरस्कार मिळून सुद्धा ते शास्त्रज्ञ त्याला इथल्या सिक्कीमच्या अर्थव्यवस्थेचे प्रश्न ज्यावेळेस सरकारला मांडतो, त्यावेळेस तिथल्या नागरिकाला ज्यावेळेस जेलमध्ये जावं लागत असेल, तर ही अवस्था आमच्या तुमच्या नागरिकत्वाची काय सर्वसामान्याचे प्रश्न विशिष्ट टांगताना दिसून येतात. प्रश्न पुढे सुटत नाही. मत मागण्याच्या वेळेस आमच्यापर्यंत येतात, पण मत देण्याच्या वेळेस आम्हाला मत निघून गेलं, सत्ता जाते, पण आमच्या ज्यावेळेस आमच्या
मुख्यमंत्री ज्यावेळेस सत्तेमध्ये नव्हते त्यावेळेस म्हटले होते तुमच्या सर्वसामान्य नागरिकांचे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू, शेतकऱ्यांच्या पिकाचा प्रश्न सोडू, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. पण ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस म्हटले की आमचे पैसे फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर आमचा पैसा हा विकासासाठी आहे. म्हणजे ज्यावेळेस सत्तेमध्ये यांनी आले म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांचा पैसा म्हणजे शेतकऱ्यांना हातभार करून कोरा, पण नंतर सत्तेमध्ये आल्यानंतर कोरा नाही, सत्ता शेतकऱ्यांचे नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न टांगले येशीला, मतदान झालं, विषय संपला, आमचा अधिकार आम्ही येशीला टाकलं. विषयीच्या शेवटी विचारमंचाची रजा घेताना इतकंच की ज्या वेळेस इथल्याच अर्थव्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं काम ज्यावेळेस आमच्या भारताचं संविधान स्वीकारलं गेलं, लोकशाही स्वीकारली गेली, त्यावेळेस एनर्जीनी नावाचा व्यक्ती आमच्या देशाकडे येतो आणि देशामध्ये येऊन म्हणतो की याच लोकशाहीमध्ये त्या भारताची लोकशाही जास्त काळ टिकणार नाही असं म्हणतो. पण त्याने श्रीलंकेचं संविधान लिहिलं, ती लोकशाही तिथली लोक टिकून गेली. पण मला वाटतं की ती आमची भारताची संविधानानुसार आमचा देश टिकून आहे, पण इथपर्यंत ज्यावेळेस इथल्या लोकशाहीचा चौथा स्तंभही देखील लोकशाहीचा ढासळून जातो त्यावेळेस इथली अर्थव्यवस्था नेपाळसारखी होऊ नये म्हणून आमचा देश टिकून लावू, लोकशाही टिकवी, तेव्हा कुठेतरी मत टिकेल, तेव्हा आम्ही टिकेल. इथेच अशा मनपूर्वक